नमस्कार, मी रेवती. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज थोडं मनातलं बोलूया. आजकाल खूप एकटं वाटते घरात. सर्वजण इकडे तिकडे वावरत आहेत, तरी पण का कोणास ठाऊक एकटं वाटतंय. माणसांनी भरलेल्या घरात पण एकांत भासतोय. घरात सर्वांचा वावर आहे, तरी पण सर्व काही शांत वाटतंय. खूप माणसं आहेत सोबत, ओळखीचे आहेत, अनोळखी, प्रेम करणारे, द्वेष करणारे, चांगलं काय वाईट काय हे समजून सांगणारे पण आहेत. तरी पण या सगळ्यांचा सहवास दूर जाणवतोय. माहीत नाही मन काय शोधतंय, मनाला नक्की काय पाहिजे, ते असं सैरभैर का झालंय, हा एक प्रश्न सारखा समोर येतोय. पण माझं मन मात्र कधी जुन्या आठवणीत रमते, तर काहीतरी हातातून निसटलंय याचं दुःख करते, म्हणून मन कशासाठी तरी झुरते. आता कसे हे मन हलके करायचे, कोणाजवळ मन व्यक्त करायचं. बंदिस्त जीवाला आता मुक्त व्हायचं आहे. मी माझ्या मनाला साथ दिली आजवर, तरी पण आज मन कुणाचा तरी आधार मागते. कधी कधी रिकाम्या घरात माणूस रमतो, पण भरलेल्या घरात मात्र तो एकटा पडतो. कितीतरी असे क्षण येतात ज्यावेळी आपल्याला आपलं मन मोकळं करायचं असतं. मनात कसलाही भाव न ठेवता त्या भावना जशाच तशा मांडायच्या असतात. पण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला त्या भावना मोकळ्या मनाने मांडता येत नाहीत, आणि कधीतरी असंही होतं की भावना व्यक्त करायला समोर अशी व्यक्तीच सापडत नाही. हीच अशी अनेक छोटी मोठी दुःख घेऊन आपण शेवटच्या प्रवासाला निघतो. आणि म्हणूनच तर व.पु. काळे यांच्या या ओळी मनाला स्पर्श करून जातात. जगाचा निरोप घेताना माणूस इथून काहीही नेऊ शकत नाही. जगाचा निरोप घेताना माणूस इथून काहीही नेऊ शकत नाही, यावर माझा विश्वास नाही. आयुष्यभर मनात ठसठसत असलेले पण सांगता न येणारे असंख्य दुःख तो आपल्याबरोबर नेतो. खरंच, माणूस जन्माला येतो तेव्हा तो मनाने कोरा करकरीत असतो. त्याच्या मनात कोणतीच प्रतिमा नसते. निरागस असतो. त्याच्या नजरेत कोणताच भेदभाव नसतो. पण तो जसा मोठा होईल तसा त्याला या जगाची ओळख होते, आणि मग सुरू होते त्याच्या मनातला भावभावनांचा खेळ. खेळात कधी तो आनंदी होतो, तर कधी दुःखी. भल्या मोठ्या गर्दीतही तो स्वतःला एकटा समजतो. माणसांनी भरलेल्या जगात या गर्दीत त्याला अनेक प्रश्न पडतात, पण सर्वच प्रश्नांची उत्तरे त्याला मिळतीलच असे नाही. काही प्रश्न, दुःख, अनुभव तो त्याच्यासोबत घेऊन जातो. म्हणून आपल्यासोबतच्या व्यक्तीला कधी एकटं सोडू नका. त्यांची वेळोवेळी विचारपूस करा. भले तुम्हाला काम खूप असतील, पण 2 मिनिटाचा वेळ काढून त्यांची विचारपूस केली तर ती त्याला जगण्यासाठी बळ देऊन जाईल. काय माहीत, ती व्यक्ती पण जग सोडताना दुःख नाही तर काही प्रेमाच्या, आनंदाच्या आठवणी घेऊन जाईल सोबत. बरोबर ना?